त्यासाठी पण धावून जाते. म्हणजे मेन काय आहे बेस, मालवणी बेस आहे. बेस आणि मालवण्याचा आवाज, मालवण्याचा कणकर आवाज, कान फाटतील एवढा आवाज आहे मजबूत. आता मी जवळ बसलो पण मजबूत आवाज आहे माणसाचा. दोन आता ओरडला तर नाही एक कापूस आणून दे जरा आहे. नाही ते कसं आणि असं माणूस मालवणी माणूस बंकस करू शकतो. फुली ओपनच्या मागे हीच ती माऊ. मित्रांनो हीच ती माऊ सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसतं ना. ही जी मच्छी फिश बिश खायला जाते सगळ्या हॉटेलमध्ये हीच ती माऊ. आणि त्यांचे आता माऊ सोबत तिथे पिल्लू पण आलंय, दुसरं पिल्लू पण आणलंय. काय ती आवड आहे माऊची. ही नशीब कोटी तरी आहे, घरी आणायला सांगेल ना तरी काय दिवसांनी सांगते खाली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अमेय मयेकर, मी आहे कोकणीमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझ्या थंबनेलवर तुम्हाला कळेल मी कोणाला भेटायला आलोय ते. आणि आता माझ्या व्हिडिओमध्येही पहा माझ्या बाजूला कोण बसले ते. तर नक्कीच ही गोड फॅमिली आहे, मराठीमध्ये कुटुंब, गोड कुटुंब. तशी ही स्वीट फॅमिली इथे माझ्या बाजूला बसलेली आहे. तर स्वीट फॅमिलीचे आपले साहिल कोयंडे दादा आहेत आणि त्याच्या वहिनी आहेत आणि त्यांचे 2 टाळ चिपळे ते माझ्या बाजूला बसलेले आहेत. तर आपण आता पुढची मीटिंग चालू करू आणि त्याची संवाद साधतोय आता मी. तर दादा तुम्ही इथे युट्यूबला जेव्हा आलात, युट्यूबमध्ये एकदम व्हायरल झालात, तेव्हा म्हणजे कसं काय एकदम अचानक मालवणी माणूस आपला व्हायरल होतो, ही कशी सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे अगोदरपासून व्हिडिओ बनवतच होते मी. मालवणी बोलतोय कारण तर म्हणजे अगोदर व्लॉग बनवायचे मी मराठीत अगदी, आणि माझे ते उच्चार स्पष्ट नसायचे. त्यामुळे असं काहीतरी वाटायचं की अरे माका जर मस्तपैकी मराठी बोलू गेला असता तर माझे व्हिडिओ व्हायरल झाले असते असं वाटायचं. मग आम्ही शुद्धच बोलायचे, ही पण शुद्ध बोलायची, आम्ही चौगोले बोलायचे मिनी लॉग मध्ये. मग ते फेमस व्हायचे, म्हणजे चालायचेच नाही, 100-200 व्ह्यू वगैरे असायचे. पण जेव्हा मी गावात गेलाय, गणपती बाप्पाची कृपा, आणि गावात गेलाय आणि वंदे भारतने गेलाय आणि तो व्हिडिओ मी मालवणीमध्ये बोलले, बस काय व्हायरल, म्हणजे रातोरात बोलतात ना व्हायरल, म्हणजे रातोरात स्टार वगैरे किंवा असं म्हणतात ते काय भाषा पावली. हा तर ती माझी मालवणी माझ्या हाकेक धावल्यासारखी झाली, धाव नेली माझ्या पाठी. आणि असं म्हणजे 4-5 दिवसातच माझे 10,000 सबस्क्रायबर झाले. म्हणजे किती हे सर्व भाषेचं कमाल मालवणी. आम्ही आपली मालवणी भाषा हाच गोड, तेवढी गोड आहे. नाही मालवणीच भाषा नाही, सर्वच भाषा गोड. म्हणजे तुम्ही आगरी म्हणा किंवा खानदेशी म्हणा, म्हणजे कोणी बोलत असलं ना तरी ते भारीच वाटतं. म्हणजे आपण ऐकतच राहू ना. म्हणजे बोली भाषा सगळ्यांच्याच भारी आहे आणि आपल्या बोली भाषेवर प्रेम करा. मी प्रेम केलंय तर माका त्याचं फळ मिळालं. फळ मिळालं म्हणजे चांगलंच, म्हणजे लय मोठा फळ मिळालं. हो लोकांनी, मी पण त्यांच्या कमेंट वाचतो तेव्हा लोकांच्या कमेंट्स येतात, खूप चांगल्या कमेंट्स असतात, असं कुठलंही नाही की. आणि मस्त भले, आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये तर दादा मालवणी बोलतातच आणि त्यांच्या मागे कॅमेरामॅन ते बसलेत ना इथे वहिनी, तर त्या कॅमेरा हँडल करत असतात. ते तर माझ्यापेक्षा भारी बोलतात कारण हे वेंगुर्ल्याची त्यामुळे त्यांची भाषा ना. आणि लोक माका म्हणतात तुम्ही का म्हणतास, म्हणजे काय ते बोलते मी आमका देवगड का चाललं, म्हणजे आम्ही का लावतो. अरे ती आमची भाषाच आहे, म्हणजे देवगडवाल्यांची कोसानुसार भाषा बदलता माहिती ना. तशी ह्यांची वेंगुर्ल्याची मा लावतात हे, म्हणजे जैलमा, ओके, मग चाललं मा, तर ते मा लावतात. आम्ही का लावतो म्हणजे शेवटी मालवणीचं पण ते त्याच्यात पण ते टोन पण बदलत जातात, थोडे विचार बदलत जातात. आणि मालवणी कोकणी, आपण कोकणातलेच आहेत, मालवणी विजयदुर्ग सिंधुदुर्ग वाले तरी सेम टू सेम. आणि जशी गोव्यात गेला की अजून वेगळी. गोव्याच्या पुढे कारवार, बेळगाववाल्यांचं एकदम सुरात असतं. ते एकदम सुरातच बोलतात, तसं आपण ते गोव्यावाले पण तसेच आहेत. तर मित्रांनो एक सांगायचं आहे की आता मग अशी बोलता बोलून गेले 4 ते 5 दिवसात 10,000 सबस्क्रायबर ना. 10,000 सबस्क्रायबर ही काय साधी गोष्ट नाही. आता मी पण स्वतः एक युट्यूबर आहे, माझे सबस्क्रायबर पण बघू शकता तुम्ही की कसे होतात. मला आता गेले 2 महिने झाले माझे असतील, कारण असं मागे पुढे होतो शेड्यूल आपला, कुठे आपल्याला व्हिजिट देता येत नाही, कडे का वेळ भेटत नाही, मध्ये वेळ काढून मग आपल्याला इंटरव्ह्यूज घ्यावे लागतात. आता हे दादांचा पण इंटरव्ह्यू आज घ्यायला आलो. ते स्वतः एवढे युट्यूबवर फेमस असून इंटरव्ह्यू द्यायला घाबरत होते. कॉन्फिडन्स नाही माझा, मी कधी कॅमेरा समोर जास्त गेलेला नाही. म्हणजे आता मला याची सवय झाली आपल्या स्वतःच्या कॅमेराची अशी. पण कोण असं समोर कॅमेरा घेऊन असले की माझी हिंमत नाही आहे तेवढी. पण आता तुमच्यामुळे फ्रीली झालंय म्हणून मी बोलतोय. आता देव करो की ह्यांना पुढच्या ह्याच्यात
चला हवा उद्या ना चला उद्या बंद झालं, पण दुसरे झीच्या प्रत्येक प्रोग्रामला बोलो, जसं अजून वेगवेगळे काही मी जाणार नाही वाटतं, कारण माझी हिंमत नाही तेवढी. जावं लागेल, घेऊन जातील ना, पकडून घेऊन जातील कुठल्याही चॅनलचे. तसं दूरदर्शनवरती पण बोलो होतात, दूरदर्शनवर इंटरव्ह्यूज होतात. अजून बरेच मराठी चॅनल आहेत आपले, तिकडे ना इन्व्हाइट करू. जसे असे आपले बरेच युट्यूबर्स आहेत जे छोट्या ह्याच्यातून पुढे गेले आणि फेमसही झाले, आणि प्रत्येक ठिकाणी चॅनलवरतीही दिसतात आपल्या मेहनतीने सगळे पुढे. तसे त्यातली एक स्वीट फॅमिली. तर मला विचारायचं आहे, आता हे जेव्हा सुरू केलं, आता मगाशी आपण बिहाइंड द कॅमेरा बोलत होतो की तुम्ही टिकटॉक करत होतात. हो हो हो. मग टिकटॉक मध्ये पण मालवणीतच करत होतात की नाही? मालवणी. मग टिकटॉक त्याचं नाही ना, पहिलं असं गाणी बिनी तेव्हा व्हॉइस ओव्हर लोकांच्या आवाजावरती आपण बोलायचं वगैरे असं होता. म्हणजे सुट्टीच होती ना, लॉकडाऊन म्हणजे सर्व बंदच होता, मी घराकडे होते. बरोबर. काय हे उद्योग चालू होते, रिकाम टेकडे उद्योग काय ना काय ते चालू होते. मग ते मी एकटोच काय जिम बिमचा बनवायचा, एक म्युझिक वरती ना पहिलोच व्हिडिओ माझं, म्युझिक वरती ते डिप्स वगैरे मारूचं, तो माझा पहिला व्हिडिओ. मग ते वगैरे चालू होता माझा. त्या व्हिडिओचं काय तो आपलं फुटेज बघायला मिळू शकतात म्हणजे असतील तर? नाही, लय जुना तो, लय जुना. उडाला असेल डाटा सगळा. एक होता पण बघावा लागला, हा त्याच्या मोबाईल मध्ये होता, कारण तो मोबाईलच होतो तो. आता मी एका दिलाय, तर त्याच्यात बघते असला तर मी तुमका देणच. आणि त्याच्यानंतर बनवायचं म्हणजे माका वाटतं 15-1 दिवस ते जिमचे वगैरे मी बनवले डिप्सचे. आणि त्याच्यानंतर आम्ही मालवणी ना म्हणी वगैरे एसेंट काहीतरी चॅलेंज आला होता, काय तर म्हणजे मराठी वर्सेस मालवणी. ओके. मग काय आता आई आहे असा, आणि तो थै व्हायरल झाला. म्हणजे थै पण मालवणीत धावून येईल, तो एक्सेंट चॅलेंजचा तो व्हायरल झाला, मराठी वर्सेस मालवणी. आणि तो पण असं झाला आणि मी पटकन व्हायरल झालाय. मालवणी धावून आहेच, पण मालवणी सोबत जी माणसं धावून आली ना, फॉलोअर्स, ते मेन आहे. हे तुमच्याकडे धावत आले म्हणजे आपल्याकडे तेच आहेत. तुमच्याकडे काय, माझ्याकडे काय, फॉलोअर्स आपल्याकडे देव आहे. देवच बोलू शकतो, कारण त्यांच्यामुळे ते आपला चॅनल बघतात. तरी पण ते माणसं धावत आली त्या मालवणीसाठी धावून, माझ्यासाठी नाही. ते दुसरं पण कोण बोललो असत तर त्याच्यासाठी पण धावून जातात. म्हणजे मेन काय आहे, बेस मालवणी बेस. आणि मालवण्याचा आवाज, मालवण्याचा कणकर आवाज, कान फाटतील एवढा आवाज आहे मजबूत. आता मी जवळ बसलो पण मजबूत आवाज आहे माणसाचा. दोन आता ओरडला तर नाही, ते एक कापूस आणून दे जरा. नाही ते कसं, आणि असं माणूस मालवणी माणूस बंकस करू शकतो. नाही, कापूस घालूच लागणार. नाही ऍक्च्युली काय माहिती, माझ्याकडे कॅमेरा नाही, त्यामुळे नाही कॅमेरा नाही, माईक नाही, त्यामुळे मला मोठ्यानं मी बोलूची सवय झाली. कॅमेरा असलं तरी म्हणजे माईक असलं तरी आता मी मोठ्यानंच बोलतो. आणि तो आवाज पाहिजे ऍक्च्युली, जो बोलताय ना तो आवाज, त्याच्याशिवाय सवय नाही तर मुळमुळीत बोलत तर मला पण मजा नाही वाटणार. आणि जो आवाज आम्ही ऐकत आलोय रील्स वरती, व्हिडिओज मध्ये, छोट्यांना घेऊन तुम्ही बोलता, बंकस करता, ती बंकस, मालवणी बंकस, ती म्हणजे माझ्या वडिलांना एवढी आवडते की ते हसतातच. त्यात तुमचं एक सीट कव्हरचा आहे ना, फुल्याक धूळ लागली करून, कोणाला पण दाखवतो नाही, पहिले आम्ही हसतो, म्हणजे ही पहिली व्हिडिओ बघ. मग सुरुवातीची कोणाला पण इंट्रो करताना ती व्हिडिओ दाखवतो, पहिली मिलियन का गेलो व्हिडिओ, ती पहिली मी कोणाला पण दाखवतो ती व्हिडिओ दाखवतो, हीची रिली पण. मग ते ऐकलं की लोकांना, कोकणी लोकांना काय वेगळं काहीतरी आहे, तो विषय धूळ लागली बोललो. आणि मेन म्हणजे आपल्या कसं, आपल्या ना गाळी म्हणजे शिव्या ते लय चालतात, म्हणजे नॉर्मल गोष्टी का बोलतो. पण नंतर काय आलं, आपल्या फॅमिली आहे, लोक ना छोट्या मुली पण, छोटे मुलगे मुली वगैरे ते सर्व बघतात, आणि फॅमिली सर्व बघतात. त्याच्यानंतर मी काहीतरी ना मी बॅकफूट वर येईल, आणि ही पण बोलली शिव्या नको देऊ. बरोबर, शिव्या देऊन पण तो म्हणजे तुमच्या कंटेंट मध्ये दम असला तर तुम्ही विदाऊट शिव्या देता पण तुमचे व्हिडिओ चालू शकतो. मग मला वाटतं 1-2 व्हिडिओत मी आपल्या मालवणी शिव्या देतले, कारण माका म्हणजे असं नाही की मी नॉर्मली पण मी देत असते, बरोबर, पण नंतर मी ते कंट्रोल केलंय की नाही देत. लोकांना सवय, असे दोन ग्रुप आहेत आपल्या ह्याच्यात. कोणाला शिव्या आवडतात म्हणजे ते गोड वाटतात, म्हणजे मनाला ते गोडच आहे, त्याच्याशिवाय आमची मालवणी भाषा माझ्यापासून सुरुवात त्याच्याशिवाय वाटत नाही बाबा आपला. पण ते मी जवळच वाटतं माझ्या चॅनल का स्वीट फॅमिलीच्या मी थोडस ते का बघायला दिलंय, तरी पण लोकांचा प्रेम. आणि मेन म्हणजे दुसरं एक मला विचारायचं आहे, जेव्हा जेवणाचे ब्लॉग करता, कंटिन्यू तेच ब्लॉग करता, तर त्याच्यावरती असं काही कोणाचं कधी कमेंट आले का की जेवणात दुसरं काहीतरी करा, असं काही येतात ना? म्हणजे आता झालं काय, रोज ते मासे रोज असतात, दुसरं काहीतरी बनवा. मग आम्ही गावी आता 2दा पटकन आम्ही 2दा गावी गेलो,
म्हणजे हनुमान जयंती आणि त्याच्या अगोदर शिगमे शिमगा. मग ते गावचे. अरे काय सारखे गावचेच बनवता हा म्हणजे असं काय लोकांना नाही काय आहे. म्हणजे आहे, लोक तर सबस्क्रायबर आहेत आपले चांगलेच आहे, पण त्यांना त्यांच्या आवडीनुसार आपल्याकडनं अपेक्षा करतात ते. नाही नाही पण काहीतरी जास्त वेगळं दे. मोस्टली काय लोकांका हा आता तर लोक बोले काय माशांचेच बनवतो मग हा. दुसरे बनवलं तर ते चालत नाही. हा. आणि लोकांनी माका माशासाठीच हे केलंय सबस्क्राईब केलंय त्यामुळे माशाचेच चालतात. बरोबर. बाकी हा, आणि ते आवडतं लोकांना हा की वेगवेगळ्या व्हरायटी दाखवून मिळत आणि ते आणि दुसरं म्हणजे- हॉटेल पण फेमस होतं हम्म. आणि लोक व्हिजिट पण द्यायला जातात. आणि मेन म्हणजे आमचं पण जिवाळ्याचो हे आहे कारण आम्ही गावीत आहो आम्ही मच्छीमार आहोत. मच्छीमार. म्हणजे मुंबई का कशा आगरी कोळी मच्छीमार हा, तसं आपलं तसा आमचा बरोबर. तो व्यवसाय आहे. आम्ही बरोबर. म्हणजे गावच्या आम्ही गाबीत म्हणजे हे पण गाबीत म्हणजे हो, आम्ही मच्छीमार मच्छीमार. आमचा व्यवसाय मच्छीमार आणि त्यामुळे आमका मच्छी लहानपणापासून मच्छी वगैरे मच्छीची खाल्लेली आवड, सवयच सगळी आहे. आवड, बरोबर. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणजे एक्स्ट्रा काय त्याच्यात घालूच लागत नाही व्हिडिओ मध्ये व्हिडिओ. तर नॅचरलीच येतात मासे बघितल्यानंतर ह्यांच्या हा. तोंडात पाणीच येणार पाणी सुटता. हे बा आता हे म्हणजे असे आता मृगायले आता पापलेट बिपलेटचा विषय इला किंवा हा इले काय यांच्या आपोआप यांच्यात तरतरी येतात तरतरी येतात. त्यामुळे ते व्हिडिओ पण कसे तरतरीत आमचे असतात. आणि त्या माशाची छान, आणि वहिनी कमाल आहे. जेवण पण वहिनी छान करतात. नाही ते पण माशाला ते फूड ब्लॉग पण होतो त्याच्यामध्ये घरातला. आणि ती घराचं पण असं आहे तुमचं- माशाचं जेवण असलं का ती बनवण्याची खुशीची वेगळी असते वेगळी असते. हो. आणि नॉर्मली ते असं व्हेज हा ठीक आहे चल ठीक आहे. म्हणजे नॉनव्हेज म्हणजे मच्छी चिकन खात नाही मच्छी म्हणजे ते कोलंबी असू दे खेकडे असू देत कालवा असू देत कालवा. तसरे म्हणजे तिसऱ्या. मग ते काही असू देत हिला पण तिची आवड आहे हा. त्यामुळे जास्त करून तेच व्हिडिओ असतात आमचे. जास्त करून तेच व्हिडिओ. आणि इतर असं आता डोंबिवलीमध्ये जेवढे मच्छीमारांकडे जातो मी बघतो, कारण मला ते हा, मच्छी आवडतं आणायला जातो. ऍक्च्युअली. त्या लोकांना पण बरं वाटतं. जेव्हा सुरुवात केली पहिल्या वेळेस तर मच्छीवर ते दादा कॅपवाले हा दादू दादूस त्यांची सुरुवात पहिली तू हा पहिला व्हिडिओ मग तेव्हा कसं काय केलं, काय सुरुवात केली, कशी ती बंकस सुरुवात कशी मच्छी घ्यायच्या नाही, हिशोबाने व्हिडिओ बनवायच्या हिशोबाने केली होती? तो शॉर्ट्स ना हा. म्हणजे आपला रील मध्ये होता तो. तर तो म्हणजे आम्ही पहिल्यांदा आम्ही गणपती पासून वंदे भारत पासूनच फेमस झालो. त्याच्यानंतर मग मासे आणायला मी जायचोच ना मासे आणू का मग म्हणलं चल ह्याचं बनवूया. मग तेव्हा मी शूट करायचो फक्त शूट करायचं आणि व्हॉइस घरात घरी येऊन मग करायचं. त्यांका काय फरक नाही पडत होता. त्यांका काय वाटलं माशा बिशाची शूटिंग करताच मी माशाचे केलंय दादूची केलंय असं केलंय म्हणजे त्यांका काय वाटत मी काय बोललेच नाही बोललंच नाही ना मी नुसतं शूटिंग केलं आणि घरी आलं. आणि नंतर ते मी आवाज व्हॉइस ओव्हर दिलाय आणि त्याच्यात ते कॉमेडी बिमेडी टाकलंय आणि नेक्स्ट टाइम मी ना 2 दिवसांनी आठवडाभर गेले ना मी व्हिडिओ व्हायरल झाली. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर सर्वजण अरे आला ये 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 म्हणजे ती फिलिंग वेगळी होती. फिलिंग वेगळी होती. आणि सर्वात मोठी फिलिंग म्हणजे कमेंट असतात की दादा काल रविवारी मी माझी फॅमिली घेऊन मी सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मी तुझी वाट बघत होते. म्हणजे त्या मच्छी मार्केटसून मासे आणताय म्हणून ती तिकडे 2 तास फॅमिली घेऊन वाट बघत होते की मी आता मासे आणून घेणार आणि आमका भेटणार आणि व्हिडिओ होईल आमची. म्हणजे खरंच मी म्हणजे ते काय बोल हिंदीत बोलतात रोमटेकडे होता तसा झाला अंगावर काटो इलो. हा बरोबर बोला अंगावर काटो येता ना ती फिलिंग होती. म्हणजे त्याने खरंच असं केलं की 2 कमेंट दिले की आम्ही तुमची वाट बघत होतो की तुम्ही हे आता मासे घेऊ घेणार आणि दादा आमका भेटणार. म्हणजे लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मोठी गोष्ट मध्ये आपण स्वतःच्या म्हणजे बोलतो ना स्वतःच्या कलेने प्रसिद्ध झालेलो आहे. असं कोणाचं हे नाही काय ना काय स्वतः तुझं टॅलेंट आहे. टॅलेंटच आहे एक प्रकारचं नाही काय नाही माहिती आहे हे व्हिडिओ मी अगोदर पण बनवायचं पण असं नाही कधी केलं नाही असे बनवायचो मी म्हणजे ते माशांचे नसले तर इतर बनवायचे. हे टॅलेंटचा प्रश्न तेव्हा पण माझा टॅलेंटच होता. हे मालवणी भाषाचा मी परत घेऊन सांगतो मालवणी भाषा जाते मालवणी भाषा बस. आणि लोकांपर्यंत आवाज पोचवला तर यांच्या आवाजानेच की तो कळतोय की बाबा मालवणी माणूसच बोलतोय. असं नाही की इतर भाषिक कोणतरी मालवणीची कॉपी करतोय. असे पण आहेत कलाकार ते मालवणी बोलायचा प्रयत्न करताना व्हॉइस तसं नाही म्हणजे प्रॉपर मालवणी माणूसच आपल्या याच्यात. तर देतो मी मित्रांनो आता दादांचं तर बोलणं झालंय वहिनीची बोलायचं आहे अजून आहे थोडंफार. आता हे 2 टाळ आणि चिपळ्या टाळ चिपळ्यांची नावं सांगा मला. हिचं नाव काय हे माईक तुझं नाव काय तुझं नाव जिया तुझं भावी तिच्याकडे दे माईक असं असं दे. भावी तू कितवीला आहेस? मी 5th ला. आणि तू? 2nd ला आहे. आणि मला एक माहिती आहे तुझी एक माऊ आहे. माऊ ती कुठे आहे? माऊ पप्पांच्या मागे लपली आहे पप्पांच्या मागे. हीच ती माऊ मित्रांनो हीच ती माऊ सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसतं ना. ही जी मच्छी फिश खायला जाते सगळ्या हॉटेलमध्ये हीच ती माऊ.
आणि त्याचे आता माऊ सोबत ते पिल्लू पण आलंय, दुसरा आणलाय. हे दुसरं पिल्लू पण आणलंय. काय ती आवड आहे माऊची, ही नशीब कोटी तरी आहे, घरी आणायला सांगेल ना तरी अरे काय यार, दिवसांनी सांगत होती ती. सांगते त्याच्यावर घरी आम्ही आणायला. भागवलं ना. खाली आहे सोसायटीत तुमच्या, आता येताना बघितली मी खाली बसली आहे माऊ. असं ही माऊ त्यातली, तिला माऊची आवड आहे. आणि माऊ युट्यूब मध्ये ना ही फेमस आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये. माझ्या घरच्यांना पण आवडते, माझ्या मिसेसला पण आवडते ही माऊ. ही जी माऊ आहे छोटी Actually आमका पण आता सवय झाली सवय झाली ते हा, मांजराची. मांजराची. तर तू काय करते माऊ सोबत, खेळते. खेळतेस, काय खेळते त्यांच्यावर, काय त्यांना खायला पियला काय देते, बारीक झालाय बघ तो, सुकलाय. ती पण सुटली आहे. मग तू जेव्हा तुला काय आवडते, फिश आवडतं, हा पप्पा आणतात फिश, ते हा. कुठची आवडते जास्त, फिश कुठली आवडते, नाव घेऊ मी, हलवा, पापलेट, सुरमई, बोंबील, अजून काय ते शिवल्या, खेकडे, तुला काय आवडतं? खेकडे. खेकडे. हा मला माहिती होतं खेकडा बोलणार. खेकडा. आणि तुला काय आवडतं भावी, पापलेट. पापलेटच, फक्त पापलेट. पापलेट मध्ये कुठला प्रकार आवडतो, रश्यातला आवडतो, फ्राय आवडतो, स्टफ वाला आवडतो, फ्राय स्टफ दोघं. दोन्ही आवडतात ते स्टफ केलेले. आणि हा. कालवातला नाही खात कालवण आवडता. मला, मी कालवातला खात नाही, मला ओरडतात घरात, फ्राय हा. खाऊ नका, फ्राय खाऊ नका. कालवण खायला. का आमच्या गावातच मिळतं. वहिनींशी आता बोलतो जरा. तर वहिनी, जेव्हा यांनी दादाने जेव्हा चालू केलं युट्यूबला, तर ते सुरुवातीला तुम्ही लग्नाच्या आधीपासूनच चालू आहे की लग्नानंतर चालू केलं यांनी? नाही, लग्नानंतर लग्नानंतरच चालू केलं युट्यूब. मग आत्ताच चालू केलं म्हणजे हो. तुम्ही, ओके. मग त्या सुरुवातीला म्हणजे तुमचं काय म्हणजे ना होतं, म्हणजे काय सांगणं होतं युट्यूब चालू केलं ते तेव्हा? म्हणाले की मी बनवतो व्हिडिओ, तर आम्ही पहिल्यापासून सपोर्ट केला. म्हणजे असं नाही की कशाला बनवताय उगाच असं नका काय नाही, बनवू, हा. असं काहीच नाही. बनवायचंय मग कॉमेडी व्हिडिओ, मग कॉमेडी पण बनवायचो, लॉग बनवायचो, तर मग लॉग म्हणजे Vlog पहिल्यापासून बनवायचे, सपोर्ट. सगळे सपोर्ट पहिल्यापासून हो, सपोर्ट. सपोर्ट पहिल्या म्हणजे प्रत्येक काही कंटेंट शोधताना तुम्ही मदत करता, कंटेंट हो. शोधायचं असेल का, ते मच्छीचं ते कॉमन आहे. आणि त्यांच्यासाठी कॉमन आहे, आमच्यासाठी ते वेगळंच आहे. मी तर नाही करू शकत की जाऊन कॅमेरा घेऊन त्याच्याशी बोलेन, की म्हणजे असं व्हॉइस ओव्हर नाही करू शकत. पण यांच्यासाठी ते एकदम इझी झालेलं आहे, हो. की गेल्यांनी पटकन व्हिडिओ काढले, आल्यानी नंतर व्हॉइस ओव्हर दिला. आता जरा म्हणतोय चेंज करायचं कंटेंट, कारण सेम होतं ना मच्छीचं, हा हा हा, त्याच्यामुळे चाललंय बघू. ओके. आता काहीतरी विचार आहे, दुसरं काहीतरी वेगळं अजून काय नाही वेगळं करा, उलट content. पण जे पहिलं तुमचं मूळ आहे ते बदलू नका. हा, नाही म्हणजे ते हे पण माझं म्हणणं ठेवायचं. काय, आणि तुमचे सबस्क्रायबर जेवढे आहेत 50 हा. सबस्क्रायबर, त्यांचं पण तेच म्हणणं असेल की तुम्ही हो. ते बदलू नका, कारण ते कंटेंटची सवय झाली घरात. आणि नाही, घरच्यांना त्याच्यातच कुटुंब, बनवणार. ते सगळे कुटुंबांना कुटुंबच वाटतंय. तुम्ही हो, कुटुंब हो. आहेच कुटुंब, तुम्ही सगळे जण गोड कुटुंब आहे, तर ते तुम्ही लोकांना दाखवता की कसं काय आहे ते असं. हम्म. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ करता, कॅमेरामन तुम्ही होता की हे सांगतात तुम्हाला, हा अँगल घे, तो अँगल घे, मी येतोय, असा येतोय. नाही, कसं ते बोलतात ना, मग मी Okay. तेवढी कॉन्फिडन्स नसते तुमचा बोलायला एक मी वगैरे. व्हिडिओ बघितला होता, तुम्ही एका साडीच्या दुकानात गेला होता, तिकडे ओढणीवाला धावो हा, दाखवलं हा, होतं, हा. पहिला तो धावो दाखवला बरोबर. हा, दुपट्टा ते तो व्हिडिओ बघितलेला. दोरी तो हा, तो एक व्हिडिओ बघितलेला. तेव्हा ते कसं शूट केलं होतं, की टेलरला जाऊन आत विचारतात माझ्या मापाचं काय शिवून भेटेल काय? त्यांना सुचत असतं काय नाही का, हे असं करूया, तसं करूया. हा. कॅमेराने शूट हो, करतात ते shoot तेवढं. करायचं तेवढंच. Okay. बोलाय बिलायचं पण पण त्यांचं एक सगळं. मालवणी बोला, मालवण हरे हो, मालवणी बोला, माका एवढी होय, येत नाही. होय, मालवणी मी जे काय बोलते. विचारतो तुमका विचार, तुम्ही सांगा बघा काय. बोला तुम्ही मालवणी बोला, थोडंफार काय सांगता. आता मी काय ते हा. विचार तुमका मालवणी, म्हणजे आता काय तो माका एवढी येत नाही मालवणी, मराठीत विचारतो मी. म्हणजे तुम्ही जेव्हा हे करता, सगळं शूट वगैरे करता, तेव्हा ही मुलं आता जेव्हा जेवायला बसतात ती शांत असतात, एकदम गोंगाट करतात त्या खाण्याच्या बाबतीत? नाही, ते आम्ही नशीबवान आहोत दोघं, नवरा बायको, हा. की ह्यांच्यासारखी पोरं आहे म्हणून हे चालला. म्हणजे आता आम्ही कधी हॉटेलला गेलो आणि ही मस्ती करत राहिली तर आमका नाही होणार. ही शांत असतात. म्हणजे केव्हा त्यांचा हे होता, म्हणजे बांध फुटतं. म्हणजे आम्ही आता समजा 10 वाजता आम्ही घर सोडलं, तिकडे 12 वाजता गेलो, 2 तास झाले. त्याच्यानंतर ऑर्डर, आम्ही शूटिंग चालू आहे, ऑर्डर कधी येणार 1 तास, म्हणजे 11-12 वाजले, म्हणजे 3-4 तास यांना खायला काय नाही. मग आता काय होणार, एक एंट्री झाली, कारण आम्ही 2 बनवतोय, रील्स बनवतो आणि एक लॉंग व्हिडिओ. मग चला आता युट्यूब साठी बनवायचा, मग ती एंट्री करणार, हाणून ठेवणार सर्व, म्हणजे काय स्टार्टर, हा एंट्री मार. मग माझे शूटिंग चालू आहे, स्टार्टर होणार, मग स्टार्टर हाणून ठेवणार. अरे मस्तपैकी इला हे ते झाला, आमचा बोलणं झाला. आता वेटर का परत सांगणार, आता हे मस्तपैकी खुश झालेले आहेत, मस्तपैकी ते हा, म्हणजे हे आपले तंदुरी फ्रॉन्स स्टफ पापलेट इलेला, आता झाला, आता आडवा हात मारायचोच. असं झालेलं असतानाच मी सांगणार वेटर, म्हणजे त्यांना सांगणार या,
आणि परत घेऊन जावा, आता दुसऱ्या एंट्री मारूच्या, मग हे जरा नाराज होणार. आता मस्तपैकी झाला हातात इलेला आणि परत आता हे पप्पा सांगतात घेऊन जावा आणि नंतर मग परत ती एंट्री मारणार. परत थोडस एक खावा, हा उभ्या व्हिडिओसाठी. भावी तू खा, तुझा एक्सपिरियन्स हा कसा तो झाला, थोडासाच खायचा, कारण कसा सर्वच खालास तर मग परत आडवा व्हिडिओ हा युट्यूब साठी, मग तो जरासच खाणार आणि नंतर मी बोलणार, माझ्याकडे दाखवणार, तेव्हा मग कधीतरी बोलणार पप्पा बस ना आता खातो आम्ही. तेव्हा फक्त त्यांचं बांध फुटता, बाकी तर त्यांना अगोदरच काय खाऊक बिऊक दिलेला असला तर ती काय नाही गप राहतात. म्हणजे असे असे वैतागत नाही, त्यांना माहित आहे ह्या कामच आपला, त्याच्यामुळे आमका फिरूक मिळता. तर मित्रांनो आता काय मेन डायरेक्टर, प्रोड्युसर आणि एडिटर इथेच बसलेले आहेत. नाही तर सर्व नाही, पण कसं माहित आहे, डायरेक्टर असू देत किंवा सर्व कोणी असू देत, पण कलाकारच नाही तर मग ते मजाच नाही. तो एकटा नाही, डायरेक्टर एकटा काय करणार, त्यामुळे मी झिरो आहे हे नसले तर कलाकार हयत, सर्व मेन कलाकार हयत. हा सांगायचं नाही बाबा हे तुम्ही करायचंय. आता मी एकटो करणार, सर्व बोलणार किंवा एकटा मी करणार तर लोक बघणार नाही, तर आमच्या फॅमिलीसाठी बघू घेतात. मालवणी भाषा, आमची फॅमिली, आमचं बॉन्डिंग बघूसाठी लोक येतात. तीच खरी मजा आहे ना, त्याची खरी मजा मुलांना बघायची. पण एक बरं की मुलं, अरे थांबा, आईचा फोन येलो, थांबा. तर मला अजून एक विचारायचं आहे, तुमचं एक खासियत म्हणजे तुमचं एक बोलतात ना एक खास सिग्नेचर स्टेप वगैरे डान्स मध्ये कसा बोलताय सिग्नेचर स्टेप, म्हणजे कुठली आईचा फोन, आईचा फोन म्हणजे कशाला आई फोन करते का तुम्ही करता, काय असायच्या मागचं कारण? नाही ते काय झालं म्हणजे व्हॉइस ओव्हर मध्ये मी प्रत्येक वेळी द्यायचं, म्हणजे मरग्याचो गावातून फोन इलो, म्हणजे असं काय नाही काय मी घ्यायचो. मग तो आईचा फोन इलो मी घेतलाय, 2 व्हिडिओत केलंय, कमेंट येला अरे भारी आईची आठवण करत असतो, आणि एका व्हिडिओत मी घेतलंय नाही. तर मला वाटतं ना कमेंटच्या कमेंट म्हणजे असे, अरे ह्या व्हिडिओत आईचा फोन इलो नाही, आई खैर हवली, आई नेटवर्क संपला काय, आईचं फोन नाही तर व्हिडिओ बरोबर नाही वाटत, कम्प्लीट नाही वाटत, म्हणजे सर्व आईवरसूनच मेसेज. मग ते मग मी कंटिन्यू करू लागले आईचा फोन. आई पण माहिती नसत एवढी फेमस आहे. खरीच गोष्ट आहे, कारण आता मी गावात गेलं तर आई माहित नाही आईचा कॉल वगैरे काय, ते युट्यूब नाही बघतात व्हिडिओ ते, पण ते काय एवढं काय माहित नाही. आई आता फेमस झाली तिकडे गावामध्ये जास्त. होय 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 देवगडला. होय. तर अजून गावी जाता तेव्हा गावी जाता शेजारी पाजारी, जसं आता आपण इथलेच रहिवासी म्हणून भेटलो, आता जवळचे लांब काही लोक लांबून पण येतात भेटायला. आता तुमचं काय, तुमचं त्यांच्या बघायचं म्हणजे वेगळं कसं वाटतं तुम्हाला, काय वेगळं उत्साह कसा येतो, वेगळं काय भीती वाटते किंवा बाबा कोण भेटायला आलाय आता असं? नाही खरंच म्हणजे लय भारी वाटतं, म्हणजे आता कोण हिला आपल्या भेटू का, आपले व्हिडिओ बघता. कारण आता मी गावात गेलो होतो, त्या आमच्या शिगम्या का असे 2-4 माणसं इली, म्हणजे ते दुसऱ्या गावची होती, तरी पण ती आमका भेटू गेली, म्हणजे लय वेगळंच फिलिंग असतं, ढगातली फिलिंग, म्हणजे आपण काय अगदी सेलिब्रिटी असल्यासारखी फिलिंग वाटतं. हा नाही पण आम्ही अजून आम्ही म्हणजे काय हवेत नाही हो, बरोबर आहे. नाही ते लोकांका वाटतं काय नाही ते हवेत नाही असं नाही, म्हणजे विषय काय म्हणजे लोकांका असं वाटणार की अरे हेंका भेटू घेते हे काय, पण आमका काय ना माका वाटतं आमच्या आयुष्यात काय फरकच नाही झाला. म्हणजे आता हे 6 महिने झाले असतील, लोक भेटू घेतात, ओळखतात आमका, आमच्या फोटो काढतात, पण आमका असं वेगळं काय नाही वाटत. आमका नॉर्मलच, म्हणजे माका हिच्या माझ्यासाठी दीपाली हा तशीच आणि मी आहे तसं, आमचं घर आम्ही आहो तसेच ना, आमच्या स्वभावात फरक झालो ना काय ना. ते पण नंतर ओळखीचे व्हायला लागतात. होय होय का तर तुमच्या त्या मालवणी भाषेमुळे हो माणूस ओळख, आणि जो अमालवणी म्हणजे ज्याला मालवणी पण येत नाही तो पण अरे तेंका तर जास्त आवडतं, म्हणजे फ्रॉम सातारा कोल्हापूर तेंका जास्त आवडतं, कारण त्यांचे कमेंट्स पण असतात. आम्ही कोल्हापूरवरून बोलतो, आम्ही ह्याच्यावरून कमेंट करतोय असं, म्हणजे असं नाही की मालवणी फक्त मालवणी लोकांनाच आवडतं, सर्वांना. जसं की आता माका आता आगरी भाषा आवडता, किंवा कोल्हापूरची ती वगैरे भाषा वगैरे असतात भारी, त्यांची रांगडी भाषा ती माका आवडतं. म्हणजे तशीच लोकांना मालवणी पण आवडतं, आपल्याला आवडते ती भाषा. बोली भाषा सगळ्यांच्याच भारी आहेत, म्हणजे लय गोड भाषा आहेत बोली भाषा, तर बोलू लाजू नको, बिंदास बोला. आपली भाषा आपणच बोलली हवी, तरच ती पुढे टिकून राहावत, नाही तर काहीतरी लोप पावा. बरोबर लोप पावत. असंच मी मागे इंटरव्ह्यू घेतला संदीप पावसकरांचा, जे फोन मध्ये बेवड्याक मान नाही, त्यांनी पण हेच वाक्य बोललं होतं,
आपली भाषा मालवणी भाषा जपून म्हणजे जपा. नाही आणि कसा माझा लोकांपर्यंत जन्म हा पोहोचवा. असं या दादांचं पण हेच म्हणणं आहे की भाषा आपली लोकांपर्यंत पोहोचवा. मराठी भाषा नाही मराठी, तुम्ही मालवणी. पोचवायसाठी असं विशेष पोचवायसाठी असं वेगळं म्हणजे- काय करू नका. हा. तुमची भाषा तुम्ही बोला तुम्ही बोला. ती आपोआप लाज आता नका बाळगू. आमच्या व्हिडिओत हम्म. आम्ही आमची भाषा बरोबर. बोललो. आम्ही काय विशेष काय अभियान वगैरे अभियान नाही नाही. करत आहे. हो, आम्ही फक्त नॉर्मली आमची जसा वावरतो बोलतो तसाच हा. बोलतो बस. कुठची निवडणूक नाही लढत आहे आम्ही हा, भाषेवर. त्याच्यासाठी काय असं काय विषय नाही. आपली बोली भाषा आपली आणि बोलीभाषा आपण माझं जन्मच कोकणात झालेला झालेला. त्यामुळे ती भाषा येताच आम्हाला हा, आणि आम्ही बरोबर. तीच बोलतो. त्यामुळे तीच बोलूची आहे. बाकी तुमका काय विशेष असं लोकांक फोर्स करूचा नाही की तुम्ही बोला बोला म्हणून असं हा. तसं. ओके. तर दादा तुमच्या म्हणजे प्रत्येक याला कमेंट म्हणून वाचतो की हम्म. लोकांचे मोठे प्रश्न लोकांना प्रश्न पडलेले असतात हा, की हा, व्हिडिओ व्यतिरिक्त दादा करतो काय, जॉब काय करतो जॉब काय करतो काय, लय काय कमेंट असतात business आहे? माका हा. म्हणजे तुम्ही जॉब काय करता हा. नुसते एवढे खायत असतात मासे 2-2 हजाराचे बरोबर. म्हणजे- आता पूर्ण बोललात. 2-2 हजाराचे पापलेटा एवढे खातास तुम्ही करतास काय माशांची नुसता YouTubeच माशांची करतास तस्करी काय, माशांची काय तस्करी करतास? करतो दादा. तर मी जॉब करते. मी गव्हर्नमेंट जॉब का आहे अरे वा. तर मी जॉब करते आणि शनिवार रविवार मी युट्यूबचा किंवा मध्ये एक दांडी मारून गव्हर्नमेंट काय ना त्यामुळे 1-2 दांडीवर बसतात आठवड्यात. दांडी मारून म्हणजे काय, सहज हा. सूट असते सुट्ट्यांची म्हणा दांडी मारून हा, बोलू सुट्टी- नका. लोकांना तिकडे वाटायचं दांडीच मारतो काय तर. दांडी नाही दांडी म्हणजे आपले दांडी मारून मग नंतर दांडी काय- म्हणजे त्यांच्या लिव्ह काही पडलेले असतील पेंडिंग ते use हा करतात. येल माझे EL वापरतात. हा दांडी मारून येल EL, माझे CL, PL जे काय आहेत ते वापरतात. मग ठीक आहे तर सीएल असतात CL आपले ते असतात. गव्हर्नमेंट असल्यामुळे ते मिळतात ती ते टाका facility हा. आपल्याला हो हम्म. तेच. आणि मग आता इन फ्युचर आता एक शेवटचं घेतो सेगमेंट. हम्म. इन फ्युचर आता तुमचं पुढे युट्यूब मध्ये पुढे तर 1 लाख होतील हम्म. सबस्क्रायबर तेव्हा काय करायचा प्लॅन आहे मोठा? प्लॅन तर चाललेलं काहीतरी फिरूक जायचा केक फिरूक कापायचा जायचा, म्हणजे केक कापायचा. यांच्या हेच ठरवणार आहे हेच सर्व. ठरवणार आहेत. हेच म्हणजे तिन्ही ही लेडीज गँग मी एकटोच आहे ना त्यामुळे माझा काय चालत नाही जास्त. होय काय? त्यामुळे असं काय असलं ना म्हणजे काय सरप्राईज वगैरे किंवा काय करायचं काय करायचं? तर ह्यांची जास्त हे असतं 1 एक्साइटमेंट. लाखाच्या अचानक 2 लाख हा झाले आपलं बुवा. काय झालं तर काय करायचं एका रात्री आपण 2 लाखच झाले मग जसे 10,000 असेल असे रात्र 2 लाख झाले पप्पा पण तिकडे एकदम हे होईल ना. बेशुद्ध पडते उठवावं लागेल. 8 हे उठा उठा 8 दिवस पाणी सुट्टी मारू टाकेल. शकता. पप्पा 8 दिवस सुट्टी टाकेल. हम्म. जरा आपण रिलॅक्स होतो. नाही आम्ही सेलिब्रेट करू. नाही, मग आणि दुसरं म्हणजे मेन म्हणजे काय ते सिल्वर प्ले सिल्वर प्ले बटन तेच बोलणार होतो आता मी. Silver त्याचे button आमचे म्हणजे जेव्हा तो 100 भिंतीवरती दिसेल मागे पुढे हम्म. व्हिडिओ मध्ये तर तेव्हा- तेव्हा सिल्वर बटन तेव्हा माझी अजून एक व्हिडिओ इथे होईल त्यांच्यासोबत आताच बोलून ठेवतो. आणि नक्कीच. माझ्यासोबत आता साईराज पण आला तो बिहाइंड द कॅमेरा आहे त्याची पण व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये. हो हो तो नक्की माझा कॅमेराच्या मागे बसलाय तो आता इथे कॅमेरात नाही त्याची पण व्हिडिओ एक येणारच आहे यांच्यासोबतची. आणि आता ही माझी एक व्हिडिओ तर जेव्हा सिल्वर पटेल तेव्हा आपण परत त्यांची एक व्हिडिओ घेऊ आणि ती पण यांच्याकडे म्हणजे कधी आम्ही आणून दाखवायला पाहिजे इथे तेव्हा. सिल्वर पटेल आपण माशामध्ये मागूया त्रिकोणी नको आम्हाला माशामध्ये पाहिजे. ह्याना त्याच्यासाठीच आहे 4,000चा पापलेट मी हाणणार आहे पाहिजे. म्हणजे प्रेम पप्पा करायला. कधी होणार ते 4,000 पापलेट कधी हाणणार पप्पा असं झालेलं आहे. पापलेट होणार एवढा मोठा पापलेट खाणार कधी तो कशी खाणार ती एवढा पापलेट? मोठा असतो तो पापलेट. आपण खाणार दाखवला ते. व्हिडिओ मध्ये ती एका दिवसातच एकच संपवते. संपवणार पडशा पाडून संपवते. टाकणार त्याचा. हम्म. आणि ही माऊ छोटी तू ही खाईल ना हे पण हे माऊ पण आहात ही माऊ आणि हे आहे. पण हे पण माऊच आहे. माऊच आहे ती. हे माझी माऊ आहे. मग माझ्या घरी आवडते माऊ ही छोटी माऊ. छोटी ती म्या- पण मोठी ही मोठी माऊ ही छोटी पाव मग सगळं चांगलं आहे. हम्म. तर मित्रांनो आता दादांशी बरेच चर्चा झाली मस्त वाटलं आणि कुटुंब खरोखर स्वीट आहे आणि गोड कुटुंब आहे. आणि आता यांचा इथे निरोप घेतो आणि आपण व्हिडिओला माझ्या नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि एक सांगायची गोष्ट सबस्क्राईब ज्यांनी केलंय त्यांनी करूनच ठेवा. परत परत ते सबस्क्राईब बटनाला प्रेस करू नका ऑन ऑफ करू नका. जे नवीन येतील सबस्क्रायबर त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे झालेत ते तसेच राहू दे. त्यांनी परत सबस्क्राईब परत दाबायला जाईल तिथे बटन जे झालेले त्यांनी तसं करू नका. नवीन लोकांनी करा. तर तोपर्यंत व्हिडिओला बाय. जेव्हा कोकण आपलाच असा असा. बाय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.